नमस्कार. आता दिवाळी ही संपलेली आहे आणि आपल्याला छान अशी चटपटीत आणि झणझणीत अशी एक सुटसुटीतसुद्धा अशी एक रेसिपी आपल्याला हवी आहे. पटकन अशी करायची आणि अगदी तोंडाचा स्वाद, तोंडाची चव बदलवणारी अशी ही रेसिपी आहे. आणि ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासोबत बेल आयकॉनचं बटनसुद्धा नक्की दाबाल. या ठिकाणी 2 मोठे कांदे आपण घेतलेले आहे आणि ते अख्खे कांदे आपण गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलेले आहे. तर छान काळा रंग त्याला येऊ द्यायचा आहे. आणि हे भाजलेले कांदे अगदी सुंदर लागतात. तुम्ही एखाद्या वेळेला खाऊन पहा. मला तर हे खूप आवडतात. आणि त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि सुकं खोबरं त्यामध्ये अगदी असं तांबूस रंगावर छान आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं जे आपण मसाल्याचं सामान आहे, लसूण अद्रक आहे, त्यासोबत खोबरं, कांदा, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीच्या काड्या त्या अवश्य घ्यायच्या. त्याच्यामुळे अतिशय सुंदर चव आपल्या ह्या भाजीला येते. आणि त्याचसोबत या ठिकाणी मी सुके मसालेसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेले आहे. जसं की हळद आहे, धणे पावडर, त्यानंतर तिखट आणि गरम मसालासुद्धा मी यामध्येच घालून घेतलेला आहे. म्हणजे अगदी सुटसुटीत आपली ही भाजी तयार होणार आहे. नाहीतर गरम मसाला मी अगदी शेवटी घालत असते नेहमी, पण या ठिकाणी झटपट आपल्याला हवी आहे म्हणून मी सगळे मसालेसुद्धा ड्राय इंग्रेडिएंट सगळे यात मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. तर त्यानंतर आपण ती कढई घ्यायची आणि त्याच्यावर भरपूर असं तेल त्या कढईमध्ये टाकायचं. आणि त्यानंतर आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तर ते थोडं छानपैकी परतून घ्यायचं. ते थोडंसं त्याचा कच्चेपणा निघाला की लगेच आपल्याला जे दुसरं वाटण आहे लसूण अद्रक वगैरेचं तर ते सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचं. आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि मध्ये आपल्याला 2 चमचे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट हे टाकायचं आहे. म्हणजे हे रंगासाठी आपण हे घालणार आहोत. आपल्या भाजीचा रंगसुद्धा छान दिसला पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला वाटत आहे की मसाला भाजला, तर त्यावेळेला काय करायचं की थोडंसं अगदी पाणी यामध्ये घालायचं. आणि तो जो आपला मसाला आहे पुन्हा तेल सुटेपर्यंत पुन्हा त्याला परतवायचा. त्यामुळे अगदी खमंग असा हा मसाला भाजला जातो आणि सगळे जे जिन्नस आहेत तर त्याची चव ही सगळी एकत्र अशी खूप सुंदर अशी लागते. तर या ठिकाणी पहा, पाणी घातल्यानंतरसुद्धा छान तेल सुटलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला समजायचं की आपला मसाला जो आहे तर भाजून हा अगदी तयार आहे. तर या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. तर असं हे गरम पाणी आपल्याला जेवढा आपला रस्सा पातळ किंवा घट्ट आपल्याला जसा हवा आहे तर त्यानुसार आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे. आणि संपूर्ण रश्श्याला लागेल असं मीठ आपल्याला या ठिकाणी आता घालून घ्यायचं आहे. नंतर ह्या रश्श्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर बाजारात जी शेवभाजीसाठी जी शेव मिळते ती थोडी जाडसर असते आणि थोडी तिखटही असते. तर अशी शेव आणायची आणि अशी मुठ्ठीभर आपण त्यामध्ये घालून घ्यायची त्या रश्श्यामध्ये आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि छान त्याला उकळू द्यायचं की आपली तोंडाला चव आणणारी झणझणीत अशी शेवभाजी ही तयार आहे. तरीसुद्धा अगदी सुंदर आलेली आहे. झटपट, झणझणीत आणि तोंडाची चव पालटणारी अशी ही शेवभाजी तयार आहे. आणि ताट वाढताना थोडीशी शेव, कोरडी शेव जी आहे तर ती ताटात लावायची आहे. ज्याला लागेल तसं तो घेऊ शकतो. धन्यवाद.